नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही सकाळ सकाळनं निघालो आहोत बाहेर म्हणजे जेजुरीला. तर सकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजता आम्ही निघालो. कारण कसं ना, खूप जास्त गर्दी होते पुन्हा त्याच्यामुळे शनिवार रविवार तर जास्तच गर्दी असते. तर सकाळी 6 तर इथे 7 वाजले. आता दिवस न उजडला आहे. तर हा आहे दिव्यघाट. तर दिव्यघाट लागला होता. तर स्वराजला आणि विराजला पण ना सकाळी 6 वाजता उठून त्यांना पण आंघोळ्या वगैरे घालून मग नंतर स्वेटर वगैरे घालून पॅक करून घेतलं. तर इथं पोहोचलो आम्ही आता हे जेजुरीमध्ये. आम्ही ना इथे दरवर्षी येतो, म्हणजे येतोच. तर वर्षातून हा महिन्यात आम्ही येतो. म्हणजे हा महिना असतो तो पौष महिना, आमच्या इथे म्हणतात सटीचा महिना. तर ह्या महिन्यात आम्ही ना जेजुरीला येतो, म्हणजे येतोच. तर आलो. तर जास्त काही गर्दी नव्हती, थोडीशीच गर्दी होती कारण सकाळी लवकर आलो होतो त्याच्यामुळे. तर आम्हाला तर ना 8 साडेआठ वाजले होते बरोबर, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. इकडून चला, इकडे चला. तर आलो तो वरती, आणि वरती आलो ना तर खूप जास्त पायऱ्या असल्यानं एकदम असा पाय गळून आल्यावानी होतात. तर विराजला पण चालायचं होतं आणि तो पण पायऱ्या चढत चालत होता. थोडंसं चालवलं त्याला. तर इथून हा मस्त असा हा म्हणजे नजारा व्ह्यू दिसतो खूप छान. असं पूर्ण हे जेजुरी गाव म्हणजे शहर दिसते इथून. तर ह्या निम्म्यापर्यंत आम्ही आलो होतो पायऱ्या अजून निम्म्या पायऱ्या चढून वरती जायचं होतं. तर इथं वरती आलो आम्ही. चला चल. तर दर्शन वगैरे करून आलो. तर दर्शनाला जास्त काही वेळ लागला नाही, 1 ते 1.5 तास लागला असेल. तर लाईननं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान असं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर मग बाहेर आलो, भंडारा उधळला आणि इथं चालली होती विराजची आणि स्वराजची मस्ती. तर विराजला ना खाली उतरूनच खेळायचं. त्याला गर्दी आता वाढत चालली होती कारण ना 10 वाजत आलते आणि जास्त गर्दी वाढत चालली होती. म्हणलं चला नको, नाही का खोबरं ते उधळत होते लोक, खोबरं टाकत होते. म्हणलं चला लागेल त्याला कुठं, पण नाही, त्याला खाली खेळायचंच होतं. मग थोडंसं त्याला खाली सोडलं आणि थोडासा खेळला तो. इथून हे मस्त असे हे वातावरण खूप छान आणि इतकी थंडगार हवा होती. तर इथं खाली आल्यानंतर मग अंजीर आणि पेरू दिसले. म्हणलं चला घेऊया. मग अंजीर आणि पेरू घेतले आणि मस्तपैकी एक हॉटेल बघितलं आणि तिथं असा हा मिसळ, तर स्पेशल मिसळ घेतली आणि खूप छान अशी मिसळ होती. मग काही जोराची भूक पण लागली होती, त्याच्यामुळे मिसळचा नाश्ता केला सगळ्यांनी आणि आता रिटर्न निघालो आम्ही आहोत घरी. तर काय होतं ना, दरवर्षी आम्ही जरा थोडंसं उशिरा येतो, त्याच्यामुळं जास्त गर्दी असते. मग गर्दीमध्ये चिडचिड होते आणि दर्शन तर होतच नाही. बाहेरूनच दर्शन करतो आणि नंतर मग तसं जातं. मग यावेळेस म्हणून ठरवलं होतं की लवकर जाऊया आणि लवकर येऊया. त्याच्यामुळे मग ना लवकरच गेलो होतो आणि थंडी पण खूप जास्त होती आणि वरती पण थोडीफार थंडी वाजतच होती. आणि आत्ता हे रिटर्न घरी निघालो तर आता गरम होतं आहे जास्त. तर इथं झाली जस्ट अशी ही कॉमेडी झाली होती म्हणून स्वराजनं हसतोय. तर विराज झोपला होता आणि त्याला म्हणलं झोप, तो काय झोपत नव्हता आणि चाललं होतं त्याचं काहीतरी कॉमेडी करणं. आणि इकडून मी लावला होता काचेला स्टोल आणि विराज झोपला होता आणि ऊन जास्त लागत होतं त्याच्या तोंडावरती. मग त्याच्यामुळे मग मी आयडिया सुचवली आणि तर आत्ता घरी आलो आम्ही. 3 वाजले, तर 3 वाजता घरी पोहोचलो. तर पूर्ण म्हणजे दिवसच जातो. सकाळी 6 वाजता गेलेलो, आत्ता दुपारी 3 वाजता आलो.
तर आजचा कसा हा पूर्ण दिवसाचा म्हणजे जेजुरीचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.